नमस्कार. नमस्कार. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा. तर बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी वन्यजीवांची गणना केली जाते. तर कशा प्रकारे नियोजन आहे या वर्षीचं काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा. मी आरती उके, वनपरिक्षेत्र अधिकारी, उमरेड वन्यजीव, उमरेड पवनीकरणला अभयारण्यातर्फे आपलं सर्वांचं स्वागत करते. आज 1 मे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आम्ही 15 मचांची तयारी केलेली आहे. प्रत्येक मचांवर 2 ते 3 असे बाहेरचे व्यक्ती तसेच आमचा एक कर्मचारी अशा पद्धतीने आमचे लोक राहणार आहेत. किती वाजतापासून ही गणना सुरू होईल? जवळपास 3:30 पासून लोक येतील आपल्याकडे आणि त्याच्यानंतर ही गणना रात्रभर सुरू राहील आणि सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान ही संपुष्टात येईल. किती मचान आहे मॅडम एकूण? एकूण आमच्याकडे 15 मचान आहेत आणि येणारे जे कॅन्डिडेट आहेत ते जवळपास 49 आहेत. म्हणजे 49 कर्मचारी या मोहिमेवर आज काम करणार Yes. आहेत. एकूण वनरक्षक आणि हंगामी वनमजूर सर्व मिळून आम्ही ही मोहीम राबवतो दरवर्षी. किती सध्या वाघा आहेत आपल्या या उमरेडकरांना या वन्यजीव क्षेत्रामध्ये? एक जे मार्क नावाचा मेल डॉमिनंट मेल आहे आमच्याकडे आणि 3 फिमेल आहेत. कॉलरवाली एक्स मार्क, तसं त्यांचं हे टोपण नाव झालं. T33 हा जे मार्क आहे, कॉलरवाली T17 आहे आणि T30 जी आहे ती एक्स मार्क आहे आणि फेरी आहे ती T6 आहे. कॉलरवालीला 2 सब ॲडल्ट आहेत आणि एक्स मार्कला 3 सब ॲडल्ट आहेत. सध्या सफारी कशा पद्धतीची सुरू आहे? काय शेड्यूल आहे सफारीची? सफारी ही आमच्याकडे सकाळी मॉर्निंग 5:30 ते 9:30 या दरम्यान सकाळी 18 गाड्या असतात, म्हणजे ऑनलाईनमध्ये 14 आणि ऑफलाईनमध्ये 4. दुपारचं जे शेड्यूल आहे ते 3 ते 7चं आहे. यामध्ये पण तितक्याच गाड्या दररोज जातात. फक्त वीकली आमचं सोमवारी ऑफ असतं. सध्या पाण्याची व्यवस्था कशी आहे? वन्यजीवांसाठी पाणी आहे मुबलक? त्यापैकी 4 नैसर्गिक तलाव आमच्याकडे उपलब्ध आहे आणि 15 जे आहे ते कृत्रिम पाणवठे आम्ही तयार केलेले आहे.